नमस्कार, मी मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आम्ही आत्ता चाललो आहे पारायणसाठी. आज पारायणाचा तिसरा दिवस आहे आणि जिथं आम्ही पारायणसाठी जातो ते रेग्युलर मंदिर जे आहे तिथली ही मूर्ती आहे. वरती जप वगैरे करतात त्या ठिकाणी खूप छान मूर्ती आहे आणि सकाळी लवकर गेलो होतो आम्ही. खूप छान होतं. आज आहे पारायणाचा तिसरा दिवस आणि पारायण कंप्लीट झालेलं आहे. खरं तर इतके प्रॉब्लेम्स असताना काही प्रॉब्लेम्स असे होते जे टाळता येण्यासारखे नव्हते, पण अशा प्रॉब्लेमांना मात देऊन पारायण पूर्ण झालेलं आहे आणि खूप जास्त आनंद होतो आहे. मी खरंच स्वतःला धन्य समजते की स्वामींनी ती सेवा माझ्याकडून करून घेतली. खूप इच्छा होती मनापासून, अक्षरशः आज डोळे पाणावले जेव्हा ते कंप्लीट झालं तेव्हा. खूप छान वाटतं आहे आणि आत्ता जस्ट मी घरी आले, स्वयंपाक करते. मी सकाळी फक्त वाटाणे शिजवून गेली होती, छोटे वाटाणे ते. आत्ता येऊन मी फोडणी घालते. मसाला मी ग्राइंड करून अगोदरच ठेवला होता फ्रीजमध्ये, त्याच्यामुळे मला ते बरं पडलं आत्ता येऊन बनवायला. नाश्त्याला मी आज चपाती भाजी बनवणार आहे, तर भाजी आता फोडणी देते आणि पटकन चपाती करून घेते. ग्रेशू खाली आहे, हे भाजी आणायला गेलेत कारण भाज्या काहीच नाही आहेत घरात, त्याच्यामुळे येते वेळी थोडंफार गुढीपाडव्याला उद्या आहे गुढीपाडवा, तर थोडंफार सामान आणायचं होतं. तर मोजकं सामान मी घेऊन आली, बाकीचं सगळं सासूबाईंनी आणलेलं आहे. तर उद्या बघू काय स्वयंपाकामध्ये करता येईल, तीही तयारी आहे. उद्या गुरुवार आहे आणि आपला पहिला सण आहे मराठमोळा, तर त्याची पण थोडीफार तयारी आहे. तर जे काय असेल ते तुमच्यासोबत मी शेअर करते. आत्ता वाजलेत 10 वाजून 5 मिनटं झालेत. मी पटकन पहिला स्वयंपाक आवरते आणि नंतर हा व्हिडिओ कंटिन्यू करते. दुपारी पप्पा घरी आले होते, आमची जेवणं वगैरे झाली. त्याच्यानंतर ही जी कणसं आहेत ती मी आणली होती विकत आणि काही भाजीपालासुद्धा आणला होता, तो निवडून ठेवला. त्याच्यानंतर कणसं भरून सोलून ती व्यवस्थित पिशवीमध्ये बांधून ठेवली, म्हणजे फ्रीजमध्ये जास्त गर्दी होणार नाही आणि व्यवस्थित ती राहतील त्यासाठी. आणि इथे हिचं खेळणं चालू आहे. सध्या फ्रीज पूर्ण भाज्यांनी भरलेलं आहे, सगळं काही निवडून ठेवले म्हणजे मला ऐन टायमाला भाज्या घेऊन करता येतील. त्याच्यानंतर पप्पा घरी गेले आणि लवकर गेले दुपारीच, त्याच्यामुळे चहा वगैरे घेऊन गेले नाहीत. संध्याकाळचा मी माझा आत्ता चहा ठेवला आहे, संध्याकाळची वेळ झाली. वाचून दाखव बघू, हे काय काय लिहिलीस. थांब 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 वाचून दाखव. ओ कुठला आहे? हां हां, व्हेरी गुड. तर इथं बनवलेत पुऱ्या आणि इथे आहेत पापड फ्राय केलेले आहेत. इथं आहे बटाट्याची भाजी, इथं आहे भात, इथं आहे शेवयाची खीर आणि इथे आहे आमटी. तडका दिला आहे आणि आता आम्ही जेवण करणार आहोत. आणि यांच्यासाठी मी पीठ असंच ठेवलं आहे. ह्यांनी आल्यानंतर यांना गरम गरम पुऱ्या फ्राय करून देईन मी. तर आता आम्ही जेवण करून घेतो, वेळ झाला आहे कारण 9:15 झालेत आता. आणि खूप छान टम्म अशा फुगलेल्या आहेत पुऱ्या, पण मस्त होतं. रवा घालून ह्याच्यामध्ये केलं आणि तर हा तेलकट होत नाही ते जास्त. हा 2-3 दिवसाचा मिळून व्लॉग आहे. आत्ता मी जे तुम्हाला जेवण दाखवलं ते गुढीपाडव्याचं जेवण होतं. मी व्हिडिओ शूट घ्यायला विसरली होती, त्यामुळे जितकं पॉसिबल होईल तितकंच घेतलं आहे. आणि आम्ही त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिरात गेलेलो होतो. तिथं आरती होती स्वामींची आणि हे जे माकड आहे तिथं बसलं होतं. खूप वेळ बसलं होतं ते, नामस्मरण चालू होतं, जप चालू होतं आणि तेवढा वेळ ते शांत बसून होतं. स्वामींचा प्रकट दिन होता ना, त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ खूप मागे पडलेत, खूप सारे व्हिडिओ शूट झालेत, त्याच्यामुळे मी हे थोडे लेट व्हिडिओ तुम्हाला दाखवते. कारण आता व्हिडिओ शूट केलेत म्हटल्यावर ते टाकणंही गरजेचं आहे. त्यासाठी इथं आरती वगैरे झाली, त्याच्यानंतर आम्ही महाप्रसाद घेतला आणि मग आम्ही घरी आलो. खूप छान वाटलं. आम्ही रेग्युलर ज्या मंदिरात जातो ते हे मंदिर नाही आहे, हे दुसरं मंदिर आहे बेळगावमधलं, पण हे पण छान आहे. खूप छान वाटलं एकंदर. सगळेजण गेलेलो फ्रेंड्स आम्ही, ग्रेशूला पण घेऊन गेली होती मी. तर खूप छान वाटलं. आणि तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका. महाप्रसादला खूप जास्त गर्दी होती. ग्रेशूचे पप्पासुद्धा आले होते, पण ते डायरेक्ट जॉबवरून महाप्रसादला आले. मंदिर खूप छान पद्धतीनं सजवलं होतं. भरपूर देवी देवतांचे इथं मंदिर आहेत एकाच ठिकाणी. तर कधी पॉसिबल झालं तर डिटेलमध्ये ह्याचा व्हिडिओ मी नक्की करेन. तर महाप्रसाद पण खूप छान होता, पण ऊन इतकं होतं ना की फार गरम होत होतं. ग्रेशू अक्षरशः कंटाळली होती. अजून एक लहान मुलगी होती आमच्यासोबत, आमच्याच गल्लीतली, तीही कंटाळली होती गरमीमुळे. तर असा होता आजचा दिवस. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.